आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई, तुम्ही का काम करताय? मी काम करते. अगं झालं तर होतच आलंय बाळा. राहू द्या. आणि एवढं काय करते मी? भाजीच तर निवडते ना. पण मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय की किचन मध्ये येऊन तुम्ही काम करायचं नाही म्हणून. नाही, याआधी मी नव्हते तेव्हा गोष्ट वेगळी होती ना. पण आता तुमची सूनबाई आली की नाही काम करायला, मग अशा वेळेस माणसाने आराम करायला पाहिजे ना. आपलं नुसतं काम काम काम. जशी आज्ञा सुनबाई, चूक झाली आमची, परत नाही करणार. कशी आहेस ग तू? काय आज एकदम खुशीत दिसताय तुम्ही? हो नाही, ऍक्च्युली ना काल रात्री गंमतच झाली. काय? सरांचा शाळेतला फोटो बघितला मी आयडी कार्डचा. अगो बाई काय सांगतेस? हो, आणि तुम्हाला सांगू, तो फोटो जेव्हा मी बघितला ना आयडी कार्डवरचा, मला ना राहवलंच नाही. सर इतके क्यूट दिसत होते ना, असे एकदम गोलू मोलू गुब्बू गुब्बू. छान दिसायचे सर लहानपणी. हो ग बाई, खूपच छान दिसायचा. आणि असा गब्बू गब्बू होता ना, म्हणून येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला कंट्रोलच व्हायचा नाही. सगळे त्याचे गाल धरायचे आणि असे असे ओढायचे अगदी. पण देवांशला त्याचे जुने फोटो बघितलेले अजिबात आवडत नाही. हा, खूप चिडतो, लाज वाटते त्याला. हो, हे खरं आहे. तो फोटो बघितल्यावर सर चिडले होते माझ्यावर. अगं बाई, वेडा आहे अगदी तो. सई, तुला खरं सांगू, आपली मुलं लहान असतात ना, तेव्हाच्या आठवणी प्रत्येक आईच्या आयुष्यातल्या सगळ्यात चांगल्या आठवणी असतात. आपलं मूल पहिल्यांदा हसतं, ते पालथं पडतं, रांगायला लागतं, हळूहळू धरून चालायला शिकतं, बोबडं बोलायला लागतं. हे सगळे क्षण ना आईच्या मनावर अगदी कोरलेले असतात. अगं तुला माहितीये, देवांश लहान होता ना, तेव्हा काही केलं बोलायच ना, सगळ्यांना टेन्शन झालं, बाई हा बोलतोय की नाही, बोलतोय की नाही. पण नंतर जो बोलायला लागला, त्याची गाडी एकदम सुसाट सुटली. आणि एकही शब्द न बोलणारा देवा नंतर इतका बोलायला लागला, इतका बोलायला लागला की आम्ही सगळे कान बंद करून घ्यायला लागलो. आणि आता तर काय, इतका मोठा बिझनेसमन झालाय, परदेशातली लोक सुद्धा त्याचं बोलणं ऐकतात. मला बाई खूप कौतुक आहे त्याचं. खरंय, प्रत्येक आईसाठी त्याचा मुलगा हा स्पेशलच असतो. आणि तुम्ही विसरलात का, तुमच्या मुलाचा आता वाढदिवस येतोय. हो हो, अगं मी कशी विसरेन त्याचा वाढदिवस. यावर्षी 30 वर्षाचा होणार माझा देवा. हो आई, आमच्या लग्नानंतरचा सरांचा हा पहिला वाढदिवस आहे. मला हा वाढदिवस ना खूप स्पेशल सेलिब्रेट करायचा आहे, म्हणजे त्यांच्या आठवणीत राहील असा. अगं तू त्याच्या आयुष्यात आलीस, हे त्याच्यासाठी आणि आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. आणि तसंही तू देवांच्या आयुष्यातली सगळ्यात खास व्यक्ती आहेस. म्हणजे तुला असं वेगळं काही करायची गरज नाही, तू ऑलरेडी स्पेशल आहेस आमच्यासाठी. नाही आई, माझी अशी इच्छा आहे की हा वाढदिवस ना त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहायला हवा. त्यांच्यासाठी ना मला काहीतरी करायचंय. अगं मग कर की, कोण अडवते तुला? आणि तू एकदा ठरवलंस म्हणजे काय, काहीही झालं तरी तू ते करणारच. पण मला एकटीला नाही जमणार आहे. त्यासाठी मला माझ्या सासूबाईची मदत लागणार आहे. माझी मदत? अगं तू फक्त बोल, काय सांगू तुला. देवांच्या सगळ्या आवडीनिवडी तुला सांगते. नक्की? मग थँक्यू आई. थँक्यू. अशीच हसत राहा फक्त. बरं, आता गोड गोड बोलून काम नका करू, तुम्ही जा, आराम अगं, करा. अगं, मी एवढं पीठ नको बनवते. नको नको, माहिती, बडबड आलेच करता बाई. करता काम करायचं असतं तुम्हाला. हे बघा, तुम्ही बजेटची काही काळजी करू नका. माझ्या मुलाचा बर्थडे आहे, देवांश जहागीरदारचा, त्यामुळे तो थाटातच सेलिब्रेट व्हायला हवा. ऑफकोर्स येस. फक्त एक काम करा, देवांशच्या बर्थडेला VIPs येणार आहेत, मोठे मोठे बिझनेसमन येणार आहेत, आणि त्यामुळे ही बर्थडे पार्टी खूप ग्रँड असायला हवी. येस, आय नो तुम्ही या सिटीतले बेस्ट इव्हेंट मॅनेजर आहात. आय नो दॅट. हो हो, शुअर. डिटेल्स आपण नंतर बोलूस. या, थँक्यू. काय झालं? बा, एवढं
करून उभं राहायची काय गरज आहे? देवांशचा बर्थडे आहे. डोंट वरी, तुला सुद्धा केक खायला मिळेल. आता तोंड बंद कर. मॅम, देवांशचा बर्थडे किती एक्साइटिंग न्यूज आहे. मी तर सुपर एक्साइटेड आहे बाबा. आणि मॅम, तुम्ही हे इव्हेंट मॅनेजर वगैरे कशाला हायर करताय? ह्याची ना काहीच गरज नाहीये. का बरं? आणि इव्हेंट मॅनेजर नक्की काय काम करतात हे माहिती आहे तुला? माहितीये मॅम मला, पण समजा मी जर देवांशची बर्थडे पार्टी प्लॅन केली तर देवांश किती इम्प्रेस होतील माझ्यावर. जानकीताई येऊ का? अरे गुरुजी, या ना, या, बसा ना तुम्ही, या. काय म्हणताय, बरे आहात ना? हो हो, अगदी छान. खूप दिवसांनी येणं झालं तुमचं, नाही? नमस्कार करते. हा, सौभाग्यवती भव. बसा तुम्ही, पाणी आणते. हो. घ्या, सई देवा, गुरुजी आलेत. नमस्कार गुरुजी. सुखाने संसार करा. देवांश, काम कसं सुरू आहे? मस्त, व्यवस्थित एकदम. आणि गुरुजी, आता सईनी सुद्धा देवांशचं ऑफिस जॉईन केलंय. हो का? अरे वा, हे तर खूपच छान झालं. म्हणजे आता कामातही प्रगती होणार तर. नक्कीच नक्कीच होणार. आय एम सॉरी गुरुजी, आम्हाला जरा निघावं लागेल. एक मीटिंग आहे इम्पॉर्टंट ऑफिसमध्ये आज. छान, येतो. हा, येतो. एक मिनिट देवांश, मला थोडं सईशी बोलायचं आहे. नाही, मी समजू शकतो की तुमचं महत्वाचं काम असेल, पण मला पण खूप महत्वाचं काहीतरी सांगायचं आहे. म्हणून मी मुद्दाम सकाळी सकाळी वेळ काढून आलोय. सर, तुम्ही वा पुढे, मी आलेच. ओके, येतो. ये बाळ. गुरुजी, काय झालं? तुम्हाला कसली चाहूल लागली का? अजून काही संकट वगैरे? जानकीताई, शांत व्हा. एकदम घाबरून जाऊ नका. माणसाच्या आयुष्यात समस्या येतात ना, तसाच त्याच्यावरचा उपाय पण माणूसच शोधून काढतो. देवांशच्या जीवावरचा धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाहीये. ताई, देवांशचा वाढदिवस जवळ येतोय. त्या दिवशी सई आणि देवांशने दोघांनी मिळून जर देवळात जाऊन पूजा केली ना, तर काळजीचं काही कारण उरणार नाही. मला माहिती आहे की देवांशचा फारसा या गोष्टींवर विश्वास नाहीये, पण गुरुजी, तुम्ही काळजी करू नका. मी सरांना समजावून सांगेल. ते पूजा करायला नक्कीच तयार होतील. जानकीताई, जोपर्यंत सई देवांशच्या आयुष्यात आहे ना, तोपर्यंत तुम्हाला देवांशची काळजी करायची काहीच गरज नाहीये. बरं, काय करायचं, कसं करायचं हे सगळं मी सविस्तरपणे सांगेनच, पण पूजा करावी लागेल हे नक्की. हो गुरुजी, तुम्ही जे सांगाल सगळं अगदी तसंच होईल. बरं जानकीताई, येतो मी. अहो, चहा तरी घेऊन जा. नाही नाही, आता मला काहीही नको. हा महत्वाचा निरोप द्यायचा होता म्हणूनच आलो होतो. पुढच्या वेळेला आलो ना की नक्की घेईन. येतो. या. एकदा ट्रस्ट तर करून बघा ना माझ्यावर. अशी बर्थडे पार्टी प्लॅन करीन ना मी की देवांश एकदम माझ्यावर इम्प्रेसच होतील. आणि फक्त देवांश काय, तुम्ही पण इम्प्रेस व्हाल माझ्यावर. हो, मी सुद्धा खुश होईन. हो. बर, चल, दिली तुला जबाबदारी. देवांशच्या बर्थडेची सगळी तयारी तू करायचीस. ओके? थँक्यू सो मच. देवांशची पार्टी प्लॅन करायची.
झालं तुझं कथ्थक भरतनाट्यम सगळं करून झालं असेल तर काय करणार आहेस ते मला सांग. काय करणार आहे काय करणार आहे मी ना एक काम करेन. मी मस्त आपलं घर ना सगळं घर मस्त बलून्स कॅन्डल्स पूर्ण डेकोरेट करून ठेवेन. एंट्रन्स पासून सगळं बेडरूम पर्यंत. वाव काही युनिक आयडिया आहे. हो ना आय नो आणि 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 हा आणि मस्त एक मोठा असा 3-4 लेअर वाला केक आणेल आणि आणि आपण ना गिफ्ट साठी एक वेगळं असं सेक्शन ठेवू जिथे सगळे आणून गिफ्ट ठेवतील. मग आपण हळूच ओपन करूया. आणि बाकीच्यांच्या पार्टीला कसं पोटॅटो चिप्स देतात आपण बनाना चिप्स देऊ. सगळ्यांना पाहिजे तितके खा. काय झालं मॅम तुम्ही अशा हसताय का? हसू नको तर काय करू मी. बनाना चिप्स एक काम करू एका फ्लेवरचे नाही 4-5 फ्लेवरचे ठेवू. बनाना चिप्स. मूर्ख आहेस ग तू. सरड्याची धाव कुंपणापर्यंत. देवांश काय तुझ्या चाळीत राहणारा मुलगा आहे का? म्हणे 3 लेअरचा केक आणू पोटॅटो चिप्स नाही बनाना चिप्स आणू. सो एलेस कम ऑन. देवांश हा बिझनेसमन आहे खूप मोठा बिझनेसमन. 5 स्टार हॉटेलमध्ये पार्टी असणार आहे आणि तू काय करणार आहेस तिकडे फुगे फुगवत बसणार आहेस. 5 स्टार मध्ये करणार आहे तुम्ही? येस 5 स्टार हॉटेल. वेट अ मिनिट 5 स्टार हॉटेल कधी समोरून पण बघितलं नसशील ना तू. अंजली तुझ्यावर जे काम सोपवलंय ना फक्त त्यावर कॉन्सन्ट्रेट कर. बाकी काय करायचंय ते मी बघेन. तुझा मोटिव्ह फक्त एकच असला पाहिजे. सईला देवांशच्या आयुष्यातून कायमचं दूर करणं. तू त्यावर लक्ष दे बास. गुरुजींनी देवांशच्या वाढदिवसाच्या दिवशी देवळात पूजा करायला सांगितली. सई देवांशला तयार करेल. पण भैरवीताईंचं काय? त्यांना कसं तयार करायचं? जे बोलायचे ते पटकन बोल. तुम्हाला कसं कळलं मला काही बोलायचंय ते? तुझा चेहरा बघूनच कळतंय की तुला काहीतरी बोलायचंय आणि तू जे काही बोलणार आहेस ते मला नक्कीच आवडणारं नसेल. नाही ताई, उलट तुमच्या आवडीचाच विषय आहे हा. हो काय? ते देवांशचा वाढदिवस येतोय तर मी असं ठरवलंय की त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी काय वहिनी देवांशचा वाढदिवस या विषयात तू का पडतेस? एक मिनिट तू किचनमध्ये जे काही करतेस पूजा अर्चा करतेस त्याच्यात मी कधी पडते का? मग तू तुझ्या किचनच्या आणि घरच्या गोष्टी सांभाळ. या सगळ्यात लक्ष देऊ नकोस प्लीज. दरवर्षी त्याचा बर्थडे मी सेलिब्रेट करते की नाही सगळं काही मी प्लॅनिंग करते ना. मग यावेळीही सगळं मीच प्लॅन करणार आहे आणि ऑलरेडी माझं प्लॅन झालंय. त्यामुळे प्लीज मी केलेल्या गोष्टींमध्ये कोणी मध्ये मध्ये ढवळाढवळ केली ना तर मला ते अजिबात खपत नाही. हे तुला चांगलंच माहिती. देवा आता हे अति होत आहे. हा या घरात माझं कोणी काही ऐकणारच नाहीये का? तुझा बर्थडे वहिनी सांगते तसा सेलिब्रेट करायचा आहे का मी सांगते तसा सेलिब्रेट होणार आहे? मॅडम हे बघा प्लीज तुम्ही असं चिडू नका. एकदा आईचं म्हणणं काय ते ऐकून तरी घ्या ना. झालं. सुनेला काही बोललं की लगेच सासूबाई तिची बाजू घेतात आणि सासूबाईंना काही बोललं की लगेच सून त्यांची ढाल बनून उभी राहते. देवांश तुझी आणि हिची पत्रिका किती जुळली आहे माहित नाही पण हिची आणि बहिणीची पत्रिका नक्कीच जुळली आहे.
मॅडम प्लीज, हे बघा मी तुम्हाला विनंती करते, तुम्ही आधी शांत व्हा आणि मला विश्वास आहे आम्ही जे सांगू ना ते तुम्हाला पटेलही. प्लीज एकदा ऐकून घ्या. बोला, काय सांगायचंय, लवकर बोला. नाही, आज सकाळी गुरुजी घरी आले होते आणि त्यांनी असं सांगितलं की सरांच्या जीवाला जो धोका आहे तो अजून टळलेला नाहीये आणि त्याच्यावर उपाय म्हणून त्यांनी असं सांगितलं की वाढदिवसाच्या दिवशी जर देवळात जाऊन त्यांनी पूजा केली ना तर तो धोका टळू शकतो. वाव, वन्स अगेन फिअर कार्ड. गुरुजींना म्हणावं हे कार्ड एकदा वापरून झालंय, घाबरलो आम्ही, देवांचं लग्न लावून दिलं तुझ्याशी आणि त्याचाच पश्चाताप होतोय आम्हाला अजूनही, पण आम्ही आता काही करू शकत नाही. काय तर म्हणे तू देवांच्या आयुष्यातली सावित्री आहेस, त्याचा जीव वाचवणारी सावित्री. देवांच्या जीवावर इतक्यांदा बेतलंय, त्याला इतका त्रास झाला, पण तेव्हा तू नाही त्याचा जीव वाचवलास. इनफॅक्ट एकदा तर त्याला गोळी लागणार होती, तीही गोळी अंजलीने अंगावर घेतली. उलट तू आलीस तेव्हापासून त्याच्या आयुष्यात धोका जास्त निर्माण झालाय. ताई, आता सगळं चांगलं सुरू आहे ना, मग कशाला त्या जुन्या गोष्टी उगाळत आहे? जुन्या गोष्टींची उजळणी करावीच लागते वहिनी. त्यावरच भविष्यात काय निर्णय घ्यायचा ना हे नीट ठरवता येतं. आई ते काय होतं माहितीये का, मग दोघांनाही माझा बर्थडे सेलिब्रेट करायचा. जानूला करायचंय देवळात पूजा करून आणि तुला करायचं एक छानशी पार्टी अरेंज करून, राईट? डोंट वरी, आय हॅव अ सोल्युशन. आपण लास्ट टाइम सारख्या चिठ्ठ्या पाडूयात, 2 चिठ्ठ्या, आणि जी कुठली चिठ्ठी येईल त्या प्रकारे आपण बर्थडे सेलिब्रेट करू. सिम्पल. इज दॅट सिम्पल, लाईक हाऊ यू चोज युअर सेक्रेटरी, लाईक दॅट? म्हणजे एक चिठ्ठी काढली, सई, दुसरी चिठ्ठी पण सईच, लाईक दॅट? देवांश, तू स्मार्ट असशील, पण तुझी आई तुझ्यापेक्षा जास्त स्मार्ट आहे. त्यामुळे कोणी कितीही काहीही केलं ना तरी तुझ्या बर्थडेचं प्लॅनिंग हे मीच करणार आहे. मॅडम, आम्हाला खात्री आहे तुम्ही सरांचा वाढदिवस खूप छान साजरा कराल, पण इथे प्रश्न सरांच्या जीवाचा आहे ना, त्यामुळे भीती वाटते. उगाच आपण विषयाची परीक्षा कशाला घ्यायची ना. हे फिअर कार्ड माझ्या समोर परत चालणार नाही. बरं ठीक आहे, मग आपण एक काम करूया का, आपण सगळ्यांच्या मनासारखं होईल असा काहीतरी मार्ग निवडूया, ठीक आहे? बोला, काय करायचं आपण, सांगा आता. म्हणजे सकाळी मंदिरात जाऊन आपण पूजा करू आणि संध्याकाळी तुम्हाला हवं तसं आपण बर्थडे सेलिब्रेट करूयात. मग सगळं व्यवस्थितपणे होऊ शकतं ना. अरे वा, किती छान पर्याय शोधलास तू सई. अगं, हे तर माझ्या डोक्यातच आलं नाही. हे तर उत्तम झालं. ताई, तुम्ही तसाही वाढदिवस संध्याकाळी साजरा करणार आहात ना, मग काहीच हरकत नाही. तुम्हाला हवं तसं प्लॅन करा तुम्ही बर्थडे. हं, चालेल ना ताई? परफेक्ट आहे आई. आय होप तुला हे मान्य असेल. मान्य आहे मला. अगं बाई, खरंच देवच पावला म्हणायचा. हे खूप छान सुचलं बाई तुला. एक मिनिट वहिनी, एक मिनिट. माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाहीये. मला सईने दिलेला ऑप्शन मान्य आहे, पण माझी एक अट आहे.
कुठली अट? जर का सईने देवांशला वाढदिवसाला मी सांगेन ते गिफ्ट दिलं तरच वहिनी देवळात पूजा करू शकते. कोणतं गिफ्ट? मॅडम, मी सरांसाठी काहीही करायला तयार आहे. तुम्ही जे सांगाल ते मी सरांना गिफ्ट देईन. फार काही नाही, फक्त देवांशच्या बर्थडेच्या दिवशी त्याच्या अंगावर 5 तोळे सोनं असलं पाहिजे. हे गिफ्ट तू त्याला द्यायचं. देतील सई, नक्की देतील. आय एम शुअर. हो, देईल ना ती, नक्की देईल. ती काय मनात आणलं तर काही गिफ्ट देऊ शकते. सुपर वुमन आहे ती. हा, पण 5 तोळे सोनं हे स्वतःच्या हिमतीवर आणायचंय. हा देवांश, वहिनी, तुम्ही कोणीही तिला या बाबतीत मदत करायची नाही. ताई, अहो असं कसं? सई कोणाच्या मदतीशिवाय कसं करू शकेल हे? का नाही करू शकत? देवांचा जीव वाचवण्यासाठी, त्याच्यासाठी वाटेल ते करायला तयार असते ना ती. मग करेल की, पैसे जमा करेल आणि घेईल 5 तोळे सोनं. आणि हो, 5 तोळे सोनं कधी बघितलंही नसशील ना ग तू. म्हणजे तुम्हा मिडल क्लास लोकांमध्ये वाढदिवसाच्या दिवशी असं 1-1 ग्राम सोनं घ्यायचं आणि मग त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणून सांगायचं, हीच पद्धत असते ना. एम आय राईट? पण कसं आहे ना सई, प्रेम आणि विश्वास याबद्दल माणूस भरभरून बोलला ना तरी जगण्यासाठी पैसाच लागतो. तुझा जीव नकोय मला. देवांशवर 5 तोळे सोनं ओवाळून टाक, बस.